नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता वाढ, तर मिळणार नवीन वेतन आयोगाची मोठी भेट. चला तर पाहूया याविषयी ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा असलेला महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्यात आली होती. यामुळे आता 4% वाढीसह कर्मचाऱ्यांचा 46% इतका महागाई भत्ता झालेला आहे आणि तो 1 जुलै 2023 पासूनही लागू करण्यात आलेला आहे. आता दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यासोबत आता कर्मचाऱ्यांना येणाऱ्या वर्षात जानेवारी 2024मध्ये महागाई भत्ता वाढ होईल अशी अपेक्षा असून ती किती होईल याबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तसेच येणाऱ्या वर्षामध्ये आता लोकसभा निवडणुकांचे बिगुलही वाजणार असल्यामुळे या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांचा DA वाढवला जाईल. यासोबतच 8वा वेतन आयोग देखील स्थापन केला जाईल अशी ही अपेक्षा दिसून येत आहे. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढीव 5% महागाई भत्ता आणि नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार असून जानेवारी 2024मध्ये महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. जानेवारी 2024मध्ये 5%ची वाढ होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे, कारण सध्या AICPI निर्देशांक 138.4 पर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर मात्र अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांची आकडेवारी यायची अजून बाकी आहे. ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 49.8% वाढ अपेक्षित आहे. आकडेवारीचा विचार केला तर महागाई भत्ता हा 50.7% म्हणजेच 51% पोहोचेल असा एक अंदाज वर्तविला जात आहे. जर आपण येणाऱ्या वर्षाचा विचार केला तर नवीन वर्षामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती समोर येत आहे. यासाठी येणारा खर्च तसेच वेतन रचना या संदर्भातील आकडेवारीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याकरिता आता नवीन वेतन आयोगाची स्थापना नवीन वर्षामध्येच करण्यात येणार असल्याचे देखील सध्या समोर येत आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या वर्षात नवीन आनंदाची बातमी मिळू शकते. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.